हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय। आत्मलाभासारिखे गोमटे काहीच न देखे, म्हणोनी भोग विषेखे हरिके जेना। मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशम्, विदेन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। आत्मलाभासारिखे गोमटे काहीच न देखे, म्हणोनी भोग विषेखे हरिके जेना। प्राप्त प्रसंगी
या महोत्सवामध्ये चिंतनाकरता आपल्या पुढे म्हणून दाखवलेली ही ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातील यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिया या 17व्या क्रमांकाच्या श्लोकावरील 190व्या क्रमांकाची ही ओवी आहे. विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी या ओवीमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये जी भक्तांची लक्षणं कथन केली सांगितली, त्या लक्षणामध्ये न हृष्यति जो हर्ष पावत नाही तो भक्त, हे एक लक्षण केलं. आणि ज्ञानोबारायांनी भगवान परमात्म्याने केलेल्या या लक्षणाची कारणमीमांसा प्रतिपादित केली. भगवान श्रीकृष्ण परमात्मा लक्षण करतोय जो हर्ष पावत नाही. विश्वमाऊली ज्ञानोबाराय तो का हर्ष पावत नाही त्याची एक प्रकारे कारणमीमांसा या ठिकाणी प्रतिपादन करतात. आता अनेक वेळेस अनेक वक्त्यांना म्हणावं लागतं वेळेच्या अभावी, वेळ कमी आहे, माझ्याकडे वेळ भरपूर आहे. आणि पुन्हा दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, एकदा बसल्यानंतरच उपलब्ध असणारी वेळ भरपूर आहे असं नाही, मध्ये टप्प्याटप्प्याने, आजची वेगळी, उद्याची वेगळी, परवाची वेगळी. एकच सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादानं आणि भगवान महादेव सदृश्य समान असलेला श्रोतृवृंद, माता भगिनी, पुरुष मंडळी, आपण सर्वजण आपणा सर्वांच्या सहकार्यानं, कारण शास्त्रामध्ये असा नियम आहे, वक्ता त्या वक्त्याचं मोठेपण अथवा वक्तेपण हे सुद्धा श्रोत्यावर अवलंबून आहे. वक्ता तो वक्ता नोहे, श्रोते नवीन. आणि आज मला खूप आनंद आहे, बळीराम महाराज जसं मगाशी महाराज म्हटले, मला स्तुती मी कोणाची करत नाही, माझ्या तर ते पिंडातच नाही, मी स्तुती करत नाही, पण मला वस्तुस्थिती मांडण्याकरता मी मागे पुढे कधी पाहत नाही. आज खरंच मला या गोष्टीचा खूप मोठा आनंद होतोय. आमचे
आदरणीय बळीराम महाराज तर आहेतच पुढं बसलेले, ज्यांनी प्रवचन सेवा केली परमानंद महाराज तेही या ठिकाणी आहेतच बसलेले. पण माझ्या दृष्टीनं या प्रवचनमालेमध्ये आजच्या दिवशी प्रामुख्यानं विशेषत्वानं मला जी उपस्थिती असणारी एक आगळी वेगळी जाणवते ते ज्यांची साक्षात ज्ञानेश्वरी कंठस्थ आहे, ज्ञानेश्वरी कंठस्थ असणारे म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून साक्षात दुसरी ज्ञानेश्वरी समोर आहे. ही ज्ञानेश्वरी मी पाहतोय, पण ती ज्ञानेश्वरी मला बोलायला भाग पाडणारी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि मला काळजीही वाटायचं कारण नाही. कारण काय होतं, वक्त्याकडं बऱ्याच वेळेस असणारं प्रमाणांचा विचार करत असताना कधी मागे पुढे होतं, कधी स्मरण, किती मोठा वक्ता असू द्या, आणि असे ज्ञानेश्वरी गाथा चिंतन करणारी मंडळी ज्यांनी खूप मोठा परिश्रम करून हे सामान्य नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ पंचमवेद सदृश्य असणारा जगद्गुरु तुकोबारायांच्या गाते सदृश्य ग्रंथ, हे ग्रंथ कंठस्थ करणं म्हणजे ही सामान्य गोष्ट नाही, फार मोठी असणारी परिश्रमाची बाब आहे. आणि हनुमान महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अधिक वेळ त्याबद्दलही घेणार नाही. आणि मला खात्री आहे आता कारण ते 7 दिवस आहेत हे मला पहिलंच माहीत आहे, कारण त्यांच्याकडे ज्ञानेश्वरीचं पारायण नेतृत्व आहे. 7 दिवस त्यांना पारायण करायचे आणि 7 दिवस मला ज्ञानेश्वरीवरती चिंतन करायचे. आपण आपलं नातं या बाकी सगळ्यापेक्षा फार जवळचं झालं आहे. आता सर्वांनाच ज्ञात आहे हा महोत्सव, हा कार्यक्रम नैमित्तिक आहे. शास्त्रामध्ये कर्मविचार खूप आला. कर्माचे प्रकार शास्त्रदृष्टीने जर विचार करायचे म्हटलं तर खूप मोठं चिंतन त्याकरता करावं लागेल. मुख्यत्वानं 2 प्रकारचं कर्म आहे, एक विहित कर्म आहे, दुसरं निषिद्ध कर्म आहे. वेदानं जे करण्याकरता प्रेरणा केली, वेद प्रेरित असलेलं ते विहित आहे. सत्यम वद, खरं बोला, वेदाची प्रेरणा आहे. धर्मंचर, वेद प्रेरित असलेलं विहित कर्म आहे. आणि दुसरा कर्माचा एक ठळक मोठ्या मोठ्या भाषेमध्ये प्रकार जर म्हटलं तर निषिद्ध कर्म आहे. सुराम मा पिबे, आपे पान पिऊ नका. सुरामाने दारू. क्लंजम मा भक्षये, अभक्ष भक्षण करू नका, निषेध म्हणून सांगितला. वेदानं काही कर्म करण्याकरता प्रवृत्ती दिली, प्रेरणा दिली आणि काही गोष्टीचा निषेध नोंदवला. म्हणून एक विहित कर्म, दुसरं निषिद्ध कर्म. त्या विहिताचे पुढे 4 प्रकार सांगितले गेले. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. मी नेहमी सांगत असतो, माणसाने जीवनामध्ये प्रायश्चित्त करण्याची वेळ येऊ देऊ नये. काम्य कर्म टाळावं आणि नित्य नैमित्तिकाला कधी चुकू नये. स्नान, संध्या, हरिपाठ म्हणणं, ज्ञानेश्वरीचं वाचन करणं, गीता, भागवत, गाथा, रामायण आदी सद्ग्रंथाचं नेमानं वाचन करणं नित्यकर्मामध्ये.
वारकऱ्यांना हरिपाठ रोज म्हटला पाहिजे. काकडा आता हे अवघड गणित आहे. हा, मुळात सांगणाराच काकड्याचं वाकडे. हे नित्यकर्म आहे. तिला गंध लावणं, भगवंताची पूजा अर्चा करणं, तुळशीला पाणी घालणं, नामस्मरण करणं नित्य आहे. नित्य रोज केलं पाहिजे. ज्ञानेश्वरी रोज वाचली पाहिजे. बरीच माणसं ज्ञानेश्वरी वाचतच नाहीत असं नाही, वाचतात पण नेमकं सप्त्यामध्येच. सप्ताह संपला, एकदा वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवली पुढच्या सप्त्याला, आणि तेही आयोजकांनी जर बोलावलं सन्मानानं तर तिथे बोलावण्याची पुन्हा ते वाट बघत असतात. काही काही गोष्टी बोलत गेलं तर प्रकरण वाढल म्हणून मी टाळतो. तुका म्हणे ते न पाचारिता जावे. एकमेव स्थान असं आहे की जिथे निमंत्रणाची कधीच वाट बघू नये. ज्ञानेश्वरीचं वाचन चिंतन नित्य जीवनामध्ये असावं. एक बोलूनच जातो जाता जाता, मायबाप नाहीच तुम्हाला रोज वाचता आली, आणखी वेळ गेलेली नाही. आणखी वेळ गेलेली नाही. विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा 750वा जन्म महोत्सवाचं हे वर्ष आहे. संपूर्ण आता मगाशी महाराज बोलले, महाराष्ट्रभरच नाही, पूर्ण भारतभरच नाही तर जगभर मोठ्या आनंदानं उत्साहानं असणारं हे ज्ञानोबारायांचं माऊलींचा हा 750वा जन्म सोहळा, तो महोत्सव आनंदाने जिकडे तिकडे असणारा संपन्न होतोय. आणि अशा या पावन काळाचं हे वर्ष मागे नसेल वाचली, पुढे वाचाल न वाचाल, पण एक सांगतो, आता जर वाचली तर नक्की वाचाल. म्हणून प्रत्येकानं एक वेळ तरी ज्ञानेश्वरीचं पारायण या ज्ञानोबारायांच्या 750व्या वर्षाचं अंतकरणामध्ये निमित्त धारण करून ते जरूर पारायण करा. ज्ञानेश्वरीचं वाचन नित्य असावं, नित्य कर्मामध्ये. मी प्रसंग येईल तसं बोलेल पुढे. नैमित्तिक कर्म काही जीवनामध्ये असतात. हा कार्यक्रम नैमित्तिक आहे. काय निमित्त आहे? बहुश्रुत आहात आपण, आपणाला माहिती आहे आणि महाराजांनी मगाशी उल्लेखही केला. आदरणीय वैकुंठवासी काकांचं प्रथम पुण्यस्मरण आहे, ज्याला वर्षश्राद्धही म्हटलं जातं. एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा असल्यामुळं त्याला पुण्यस्मरण असा शब्द वापरला जातो. सामान्य व्यक्ती असतील तर वर्षश्राद्ध म्हणूनही त्याला संबोधलं जातं. प्रथम पुण्यस्मरण 1 वर्षाचा जवळजवळ कालावधी पूर्णत्वाला जातोय. ही लोकीची त्यांनी यात्रा संपवली आणि परलोक गमन केलं. मनुष्य या मृत्यूलोकेमध्ये जन्माला येतो आणि जातो. जावंच लागतं, वाद नाही. पण
असं काही करून जावं। ऐसी करणी कर चले, हम हसे जग रोए। गेले दिगंबर ईश्वर विभूती, कीर्ती रूपानं अमर होणं हे खरं जीवनाचं श्रेय। काकांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली। मी जसे जसे प्रसंग येतील त्यावेळेस बोलेल, आज जास्त वेळ या विषयाकडे देत नाही। त्यांनी इहलोकीची यात्रा संपवली, 1 वर्ष होतंय। या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचे सुपुत्र असणारे 3 भाऊ कन्या सर्वांनी मोठ्या श्रद्धेनं, श्रद्धया क्रियते इति श्राद्धम या न्यायानं हे मोठं आयोजन केलं। अनेक हरिभक्तपरायण विद्वान मंडळी या ठिकाणी ज्ञानदाना करता येणार, ते ज्ञानदान करतील। परिवार अन्नदान करणार, आलेल्या अतिथींचं स्वागत। त्या निमित्तानं आपुलकी, स्नेह, प्रेम आपसामध्ये वृद्धिंगत होईल। आणि मला दादा बोलले होते की काकाजी हा कार्यक्रम करत असताना, आणि त्यांनी मला वाटतं परवा मीटिंगमध्ये विषय झाला, बोलले की केवळ आमच्या वडिलाचा कार्यक्रम आणि आम्ही करतोय हा उद्देश थोडा बाजूला ठेवून, एक व्यापक अंतकरणामध्ये विचारधारा ठेवून, निमित्त भले ते पण या निमित्तानं ही ज्ञानगंगा आज आपल्या श्री क्षेत्र घरणी गावामध्ये व्हायला आली आहे। शहाण्या माणसाचं एक कर्तव्य असतं, म्हणतात गंगा बहती है, क्या करना चाहिए? हा म्हण गंगा बहती है, पुढे तो कोणी कोणी म्हणतात हाथ धो लेना चाहिए। मैं हमेशा कहता हूं कि डुबकी लगा करके अलग होना चाहिए। हाथ क्या धोते, डुबकी लगाओ। बड्या आनंदानं, मोठ्या प्रेमानं या ज्ञानगंगेमध्ये सर्वांनी नाहून निघावं आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं, अशी ही ज्ञानगंगा। पहिला दिवस आहे, प्रारंभ आहे, तरी थोडा मला आनंद वाटला पहिल्याच दिवशी। कारण घरणी गावातल्या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये, घरणीच काय कुठेही गेलं तरी पहिला दिवस, बऱ्याच ठिकाणी तर बळीराम महाराज, आमची महाराज मंडळी पहिल्या दिवसाची तारीखच घेत नाही। सप्ताह महाराज 1 तारीख हवी तुमची, कधी सुरुवात आहे अमक्या अमक्या दिवशी, कधी शेवट आहे काला आहे अमक्या अमक्या दिवशी। काला कोणाकडे? पहिला दिवस असून सुद्धा आपण सर्वजण मोठ्या प्रेमानं या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रेमपूर्वक अंतकरणातून या ठिकाणी सर्वांनी उपस्थिती लावली आहे। आता तसा जर बारकाईने विचार केला ना, बारकाईनं कुणी जर म्हटलं ना किती माणसं आहेत इथं, तुम्हाला नाही मोजता येणार ते। त्याचं वेगळं कारण आहे, यांना ती कल्पनाच नसते। यांना फक्त एक एक आपल्यापुरतं मोजायचं माहिती आहे। पण मी सांगू तुम्हाला, एक महाराज प्रवचन मध्ये उपस्थित राहणं म्हणजे जवळजवळ 10,000 लोक उपस्थित राहणे, कमी जास्त। इथं काय मिळविली मांदी वैष्णवांचे असा असणारा हा
अभूतपूर्व सोहळा म्हणायला हरकत नाही असं हे असणारं सगळं आयोजन या ठिकाणी आहे. काकांनी हे लोकेची यात्रा संपवली. त्यांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं पुत्राधिकांनी हे आयोजन केलं. पुत्राचं कर्तव्य आहे आणि त्यांनी ते कर्तव्य अगदी चोखपणाने बजावण्याकरता हे एक प्रकारचं आयोजन केलेलं आहे. मी कोटी कोटी धन्यवाद देतो. पितरांच्या निमित्तानं केले जाणारे कर्म, पुण्यस्मरणादी, वर्षश्राद्धादी आणि त्यातलाच एक भाग असणार आणि त्या निमित्तानं हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. सप्ताहामध्ये काकड आरती, भजन, विष्णू सहस्रनाम पाठ, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, गाथा प्रवचन, ज्ञानेश्वरी प्रवचन, हरिपाठ, हरिकीर्तन आणि हरिजागर हे सगळे असणारे कार्यक्रम, सुंदर अशा प्रकारचं नियोजन. आणि त्यामध्ये 7 दिवस गाथा प्रवचन रोज वेगवेगळ्या महाराजांची आणि ज्ञानेश्वरीची प्रवचन सेवा माझ्याकडे. ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये थोडा विचार केला तर या ज्ञानेश्वरी ग्रंथाला कांडत्रय निरूपिणी म्हटलंय. ज्ञानकांड, कर्मकांड आणि उपासनाकांड. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानही आहे, उपासनाही आहे आणि कर्मही आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथाचे 18 अध्याय, त्यामधला जी मी ओवी चिंतनाकरता घेतलेली आहे हा 12वा अध्याय. भक्ती योगो नाम 12अध्याय. भक्ती योग आहे. पहिला अध्याय अर्जुन विषाद योग आहे, दुसरा अध्याय सांख्य योग आहे, 10वा अध्याय विभूती योग आहे, 11वा अध्याय विश्वरूप दर्शन योग आहे, 12वा भक्ति योग आहे, 13वा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगो नाम 13अध्याय. मोक्ष संन्यास शेवटी 12वा अध्याय भक्ति योग आहे. या 12व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं भक्ताची विशेषत्वानं लक्षणं प्रतिपादित केली. तसं अन्य अध्यायामध्ये भक्तांची लक्षणं नाहीत असं नाही. 5व्या अध्यायामध्ये संन्यासी म्हणून ज्याला संबोधलंय ती संन्यासाची लक्षणच भक्ताची लक्षण आहेत. 2ऱ्या अध्यायामध्ये ज्याला स्थितप्रज्ञ म्हटलंय तो स्थितप्रज्ञ महात्मा पुरुष तोच असणारा भक्त आहे. 9व्या अध्यायामध्ये त्याला महात्मा म्हटलंय. महात्मा नस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रितः. महात्मा शब्द असेल, साधू शब्द असेल, भक्त शब्द असेल, 14व्या अध्यायामध्ये त्याला गुणातीत म्हटलंय. गुणातीत, स्थितप्रज्ञ, महात्मा, साधू हे जवळजवळ पर्यायवाची शब्द आहेत, समानार्थी शब्द आहेत. बाराव्या अध्यायामध्ये मला एक थोडीशी एक दिवस असं सहज बसल्यानंतर चिंतन करत असताना एक गोष्ट थोडीशी ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतल्या या ओव्यांच्या बाबतीमध्ये अशी जाणवली. 12वा अध्याय भक्तियोग आहे.
भक्तियोगो नाम द्वादशोऽध्याय, बरोबर आहे. पण माऊली ज्ञानोबारायांनी जे जे देखी जे भूत ते ते मानिजे भगवंत, आणि हा भक्तियोग भक्तियोग निश्चित जाण माझा, ही उभी 12व्या अध्यायात नाही. मला वाटतं 10व्या अध्यायामध्ये भक्तियोग, भक्त. मग या भक्तांच्या बद्दल विचार करत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्ममो निरहंकारः समदुःख सुखक्षमी अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति. खूप मोठा विचार आहे. आणि हा विचार करत असताना भक्तांची लक्षणं प्रतिपादन करत असताना कुठल्याही सिद्धी करता 2 गोष्टीची गरज असते असं शास्त्र सांगतंय. लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी न तु संकीर्तन मात्रेन. कुठल्याही गोष्टीची सिद्धी करायची म्हटलं, देव असो, जीव असो, भक्त असो, जगत असो, त्याची सिद्धी करायची म्हटल्यानंतर देव 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 नुसतं देव देव म्हणून जमत नाही. देवाची सुद्धा सिद्धी करण्याकरता लक्षणही करावं लागतं आणि त्याला प्रमाणही द्यावं लागतं, पूरक प्रमाणही असावं लागतं. मग अशी महाराजांनी चिंतन करत असताना स्वरूप आणि तटस्थ दोन्हीचा थोडक्यात विचार असणारा कथन करत होते. वेळेअभावी त्यांना थोडं विस्तृत त्याच्यावरती प्रकाश टाकता आला नसेल. मुळामध्ये कुठलंही लक्षण हे निर्दुष्ट असलं पाहिजे, हे पहिली गोष्ट आहे. अव्याप्ती, अतिव्याप्ती आणि असंभव नावाचे दोष लक्षणामध्ये असता कामा नये. ते लक्षण निर्दुष्ट असावं लागतं. भक्ताचं लक्षण असो, देवाचं असो, जग काय, तसा जर बारकाईने विचार केला ना हनुमंत महाराज शास्त्रांचा, तर शास्त्रकारांनी देवाच्या विचारापेक्षा जगाचा विचार अधिक शास्त्रामध्ये सांगितला. जग काय, ब्रह्म सत्यं जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः, हा वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्म सत्यं जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. ग्रंथकोटिभिः यदुक्तम तद अहम अर्ध श्लोकेन प्रवक्ष्यामि इत्यर्थ. आणि सांगितलं काय अर्ध्या श्लोकामध्ये, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. ब्रह्म सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे. ब्रह्माची सत्यत्व पटवण्याकरता जेवढ्या श्रुती स्मृती, त्यापेक्षा जगताचं मिथ्यात्व कथन करण्याकरता अधिक श्रुती आणि स्मृती वाङ्मय विचार पाहायला मिळतो.
बोलेल मी पुढे प्रसंग आल्यानंतर. भक्तांचे लक्षण कथन करत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं इथे यो न हृष्यती, जो हर्ष पावत नाही, न द्वेष्टी, जो दोष करत नाही. आता पुढे न सोचती न कांक्षती खूप विस्तार आहे त्याच्यामध्ये. मला मुळामध्ये न हृष्यती, जो हर्ष पावत नाही, आणि तो का हर्ष पावत नाही याची कारण मीमांसा भगवान ज्ञानोबारायांनी चिंतना करता घेतलेल्या सेवेकरता घेतलेल्या ओवीमध्ये मांडली आहे. आत्मलाभासारिखे गोमटे काहीच न देखे, म्हणून भोग विशेषे हरिखे जेना. तो हर्षित होत नाही. आणि केव्हा होत नाही? ज्ञानोबाराय म्हणतात विशेष प्रकारचे भोग प्राप्त झाले असताना सुद्धा तो हर्षित होत नाही. का हर्षित होत नाही? तर त्या महापुरुषाच्या जीवनामध्ये तो आत्मलाभासारखं गोमट, श्रेष्ठ, सुंदर या जगामध्ये काहीच नाही असं असणारं पाहतो, अनुभवतो, जाणतो. म्हणून विशिष्ट प्रकारचे भोग प्राप्त झाले तरी देखील तो हर्ष पावत नाही. आत्मलाभासारिखे इथे लाभ शब्द आहे. लाभ शब्द फार गोड आहे. कोणाला नको वाटतो? प्रत्येकाला वाटतं आपल्याला काय व्हावा? लाभ. लाभ शब्दाचा सगळे अनेक अर्थ आहेत. तसे शब्दकोशामध्ये लाभ शब्दाचा जर विचार बघितला तर खूप. लाभ शब्दाला फायदा म्हणतात. लाभ शब्दाचा अर्थ नफाही होतो. इंग्रजीमध्ये ज्याला प्रॉफिट म्हणतात. लाभ म्हणजे काय? प्रॉफिट आहे. एक तसं ते व्यावहारिक दृष्टीनं जर लाभ याचं सूत्र जर बघायचं म्हटलं तर आपण कुठल्याही व्यवसायामध्ये केलेली गुंतवणूक, त्याच्यातून तयार केलेलं प्रोडक्ट, त्याची झालेली विक्री, लागलेला खर्च आणि विक्रीतून मिळालेला पैसा या दोन्हीचा ताळमेळ लावावा लागतो. केलेला खर्च त्यापेक्षा मिळालेला पैसा जर अधिक तर त्याला म्हणायचं प्रॉफिट, लाभ. आणि केलेला खर्च सोयाबीनला बी, फवारणी, नांगरणी, खुरपणी, काय काय आणखी असतंय त्याच्यामध्ये. हे सगळं करायला एका माणसाला शेतामध्ये 40,000 रुपये खर्च करावा लागला. आणि त्याने सोयाबीन विकल्यानंतर त्याला 35,000 रुपये मिळाले. 5,000 रुपये लाभ झाला. लाभ झाला का? काय झालं? तोटा. महाराजांनी एक ठिकाणी खूप गोड सांगितले, ज्याच्यामध्ये तोटा होईल तो कसला उद्योग? उद्योग करायचा आहेस तर त्याच्यात नफा झाला पाहिजे. काय? मुदलामध्ये होय तोटा, तो कैसा उद्योग? अरे 40,000 रुपये जर सोयाबीनचं पीक घेण्याकरता खर्च केलाय आणि 80,000 रुपये जर प्राप्त झाले, मग म्हणायचं वा, काय झालं? लाभ झाला. लाभ शब्दाचा अर्थ आहे फायदा, नफा.
आणि हा कोणालाही हवा वाटतो. हो. लाभ शब्द जुन्या काळामध्ये विशेषत्वानं, तसं आजही खानदानी शेतकरी असलेला मनुष्य, नीट माझं वाक्य ऐका, आता इथं खानदानी शेतकरी खूप आहेत आणि त्यांना तो अनुभव बी असेल. कदाचित कुणी विसरला असेल तर परत रिपीट सुरू करा. तुम्ही ज्यावेळेस ज्वारीचं खळं करता, बाजरीचं खळं करता, ज्वारी बाजरीपेक्षा तुम्हाला जास्त सोयाबीन डोक्यात बसलेले. काय सोयाबीनची ज्यावेळेस रास करता, आता ही पद्धत निघाली, डायरेक्ट पोते लावायचे. रास कशाला, डायरेक्ट त्या मशीनलाच पोते लावतात. असंच आहे बरोबर आहे. नाही तर पूर्वी ती अशी रास पडलेली असायच्या, ढीगच्या ढीग. ज्वारीचं खळं केल्याच्या नंतर ते मळणी हे करून सगळं करून ती रास पडल्यानंतर मग पोतं धरणारा एक जण, आणि किती धान्य झालंय, किती खंड्या, खंडीचं मोजमाप. आता ते मोजमाप मला सगळं नाही सांगता येणार, पण ती मोजायची सुरुवात करत असताना मोजण्याकरता किलोमध्ये तराजून मोजत नव्हते. काय होतं, पायली, ते बरेच माप आहेत त्याच्यामध्ये, पायली, आदली, शेर, चिपट. चिपट माहिती नाही तर मी सांगत जायचो व्हायचा घोळ काहीतरी दुसरा. आठवा, आठवा आहे. हो, 2 चिपट्याचा आठवा आहे मला वाटते, आणि 4 चिपट्याचा शेर, आणि अर्ध चिपट त्याला काय म्हणते, निपट. कोळव. 40 वर्षापूर्वीचे शब्द डोक्यात असलेले पुन्हा कधी संबंध चालला नाही. लहानपणी ते प्रयोग ऐकण्यात यायचे, आताही कधीतरी कुठंतरी, पण ते आता कमी झाले प्रमाण. हो, मग ती पायली, आदली, पुन्हा 16 पायल्याची मला वाटतं, नाही 20 पायल्याची खंडी. किती बळीराम महाराज खंडी? चला जाऊ द्या, जे असेल ते असेल. माझा सांगण्याचा मुद्दा, उद्देश आहे की हे माप ज्यावेळेस ती पायली घेऊन तो शेतकरी, खानदानी शेतकरी, जातिवंत शेतकरी, ती रास मोजण्याकरता बसायचा, त्यावेळेस पहिलं ते माप धान्य भरलं आणि पोत्यामध्ये टाकलं की काय म्हणणार, काय लाभ. पुढे दुसरं बरकत. जाऊ द्या, आता तुम्हाला तो शब्द कळाला. लाभ शब्द, लाभ शब्द इथे आत्मलाभ म्हणून ज्ञानोबारायाने वापरलाय. लाभ शब्दाच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा म्हटलं काय, आता करायचाच आहे. पण नाही, मी 1 मिनिट सुद्धा वाढू देणार नाही. किती माझ्यावर पहिल्या प्रवचनकार महाराजांनी अन्याय केला तरी मी निमूटपणे सहन करणार. निमूटपणे सहन करणार काय, आपल्याला तेवढीच वेळ मारून नेली, वेळ पुढं कमी झाली बोलायला. लाभ, आणि तो कोणता लाभ, आत्मलाभ. मी एक सर्व श्रोत्यांना विनंती करतोय आज या निमित्तानं, हे तुम्हाला रोज ऐकायला मिळणार आहे, आणि या निमित्तानं ज्ञानोबारायाची ही ओवी 7 दिवसामध्ये सगळ्यांना पाठ होऊन जावी अशी माझी इच्छा आहे. म्हणून रोज माझ्या मागे एकदा म्हणा, आणि ऐकूनही बऱ्याच जणांना ती पाठ होऊन जाणार आहे. आत्मलाभासारिखे गोमटे काहीच न देखे, म्हणोनी भोग विषेखे हरिखे जेना. आणि उद्या जर कुणी एखादं ही ओवी उद्या प्रवचनला येताना जर पाठ करून आलं, काही नाही, महाराज मंडळी सोडून बरं का,
तुमच्यात काय अगोदरच पाठ. आणि ज्याच्या अगोदर पाठ असेल ते सोडून इमानदारीनं ज्याच्या पाठ नाही त्यांनी पाठ करून यायची. काय मग त्याला काय गिफ्ट द्यायचं. प्रयोजनम अनुद्दिश्य मंदोपी न प्रवर्तते. शास्त्रवचन आपल्याला माहित आहे काय प्रयोजन आहे. जोपर्यंत प्रयोजन कळत नाही तोपर्यंत मूर्ख माणूस सुद्धा कुठल्या कार्यात प्रवृत्त होत नाही असं शास्त्र सांगतंय. मंद म्हणजे मूर्ख. तुम्ही तर बुद्धिवान आहात, विनाकारण कशाला उभी पाठ करत बसाल. म्हणून तुम्हाला काहीतरी पुढं दाखवलं पाहिजे ना. प्रयोजन मोठं गिफ्ट देणार आहे उद्या तुम्हाला जो ओवी पाठ करून येईल त्याला. आत्मलाभासारिखे गोमटे काहीच न देखे म्हणून भोग विषेके हरिके जेना. ही ओवी 12व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या 190 या क्रमांकाची आहे बर का दादा. खरंच जर एखाद्यानं ही ओवी पाठ करण्याकरता इथून घरी जाऊन जर ज्ञानेश्वरी उघडली ना तर माझी सेवा सफल झाली, संपलं. याच्यापेक्षा काय हवंय मला तरी. पूर्णविराम देतोय चिंतनाला. मुद्दा आपल्या पुढं एक 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 असणारे चिंतन करत असताना मुद्दे येतील. लाभ आणि कोणता लाभ? आत्मलाभ. आता हा आत्मलाभ काय? लाभ कसे असतात, लाभ किती आहेत, ह्या लाभाचा विचार चिंतन. या ओवीचं चिंतन करत असताना लाभाचं चिंतन करायचं आणि मग आपल्याला या आत्मलाभाच्या चिंतनाकडे वळून क्रमशः जसं सद्गुरूंच्या कृपाशीर्वादानं चिंतन करता येईल त्या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न राहणार आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणी वाग यज्ञ तोषावे तोषोणी मज द्यावे पसाय दाणहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांद्याळी. अनवरत भूमंडळी भेट तू या भूता. चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमेझे अलांछन. मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे होतो किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणी तिही लोके. भजी जो आदि पुरुखे अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजये होवा बीजे. इथ म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल ज्ञान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.